एक तरी उमेदवार ह्या ठिकाणचा स्क्रीनवर दाखवतोय, हा रस्ता मी केला, तुझ्या बापाने केला, निधी कोणी दिला? महाराष्ट्र शासनानं निधी हा तानाजी सावंत आणला. मी म्हणणाराची मी जिरवलेले आहे, हे विधानात ठेवा. महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे. मंडळी, हे आहेत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत. तानाजी सावंत हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक उरलेत, त्यामुळे प्रचारानं सध्या चांगलाच जोर धरलाय. अशाच एका प्रचार सभेत धाराशिव मध्ये तानाजी सावंत बोलत होते. त्यावेळी सावंतांचा पारा चढला आणि त्यांनी विरोधी पक्षातल्या उमेदवाराला थेट धमकीच दिली. घडलं असं की धाराशिव जिल्ह्यातल्या पारा जिल्हा परिषद गटात प्रचार सभा होती. स्थानिक प्रश्नांच्या काही मुद्द्यांवरून केलेल्या कामांच्या श्रेयवादावरून तानाजी सावंत चांगलेच तापलेले दिसले. एका रस्त्याच्या मुद्द्यावरून तानाजी सावंतांनी विरोधकांना चांगलंच खडसावलं. रस्ता मी केल्याचा दावा करणाऱ्या विरोधकाला तुझ्या बापानं निधी आणलाय का, असा सवालही तानाजी सावंत यांनी केलाय. सावंत नेमकं काय काय म्हणाले ते एकदा सविस्तर ऐका. अगोदर आज ह्या ठिकाणचा आमचा सहकारी असं या गावचा होता, मग त्यांना तिकीट मिळालं नाही, सर्वसामान्य लोकांना दिलं. वाईट वाटायचं कारण नाही. अरे आपण गुत्तेदारीतनं काय लोकांना त्रास दिला हे जनतेला माहित नाही का? माझ्या कानावर येत नाही का ह्या गोष्टी? जनतेच्या जे पोटात आहे ते ओटात येत नाही आणि त्या कृतीत आणायचं काम तानाजी सावंत करतो. माझी चूक आहे का? आज काय अवस्था रस्ते ह्याची करून ठेवलेली आहे. काय ठिकाणी आता सांगितलं की विहिरीचं काम दाब, ह्याचं काम दाब, उसाला लोकांना त्रास दे. तुझ्या बापाचं होतं का? सर्वसामान्यासाठी उभा केलेली ही यंत्रणा आहे. तुम्ही तिथे एजंट म्हणून पाय घालायचं काय कारण आहे? आता मी एक रस्त्यावरून आलो, एक तरी उमेदवार ह्या ठिकाणचा स्क्रीनवर दाखवतोय, हा रस्ता मी केला, तुझ्या बापाने केला, निधी कोणी दिला? महाराष्ट्र शासनानं निधी हा तानाजी सावंत आणला. तुझ्या एक कपातच्या हात मिंद आहे आणि रस्त्याची अवस्था काय झाली मी बघितलं येताना. त्याची इन्क्वायरीच लावतो. तू बघ, थांब आता काय मी काय करतो. सर्वसामान्याचं रक्त कोणी पिणार असेल, सर्वसामान्यांना वेटीस कोणी धरणार असेल, ते अजिबात सहन करणार नाही. तुमच्याकडे जे आहे त्याच्या 10 पट माझ्याकडे आहे. तुम्हाला जर मनगटाचं लय न्याट असेल ना, त्याच्या 100 पट न्याट माझ्याकडे आहे. माझा नाद करायचा नाही. मी म्हणणाराची मी जिरवलेले आहे, हे विधानात ठेवा. महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे. हे तरी एक जिल्हा परिषदचा गट आहे. आपल्या अवकातीत राहावं, आपल्या अवकातीत जेवढं शोधतं तेवढं काम करावं, ह्या मताचा मी. एक तर मी स्वतःहून कधी कुणाच्या अंगावर जात नाही. विकासाशिवाय मी कुठलं भाष्य करत नाही, फक्त विकास आणि विकास. तानाजी सावंत यांच्या याच भाषणाची सध्या चर्चा सुरू आहे. बंडखोरी करून विरोधात गेलेल्या आपल्याच जुन्या कार्यकर्त्याला त्यांनी ही धमकी दिल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता निवडणूक आयोग या वक्तव्याची नोंद घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सावंतांच्या या भाषेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पाहत रहा लोकमत.